सविस्तर पाहूयात। वसमत शहरामधील आदर्श मतदान केंद्रामध्ये गोंधळ झालाय। वसमत नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवातीलाच अडथळा निर्माण झालाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारीचं बटण दाबत नसल्याचा नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आरोप केला आणि त्याचमुळे या मतदान केंद्रावर आता मोठा गोंधळ निर्माण झालाय। तर वसमत शहरामधील आदर्श मतदान केंद्रामध्ये हा गोंधळ झाल्याचा आपण पाहतोय। वसमत नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला त्यामुळे अगदी सुरुवातीलाच पहिल्या सत्रामध्येच अडथळा निर्माण झालाय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारीचं बटण दाबत नसल्याचा नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा आरोप आहे। तर हिंगोलीमधील वसमत शहरामधील आदर्श मतदान केंद्रामधील ही दृश्य आहे, जिथे आपण पाहतोय काहीसा गोंधळ निर्माण झालेला आहे। तुतारीचं बटन दाबत नसल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे वसमत शहरामधील या मतदान केंद्राच्या बाहेर हा गोंधळ झाला। प्रकाश इंगळे उर्फ इंगळे सर, प्रभाग 15 मधील महाविकास आघाडीचा तुतारी निशाणी घेऊन मी या ठिकाणी उभा आहे। या ठिकाणी आमच्या प्रभाग 15 मधील सर्व पक्षांचे प्रतिनिधी ज्या वेळेला हे आदर्श आहे मतदान केंद्र लिटल प्रिन्स इंग्लिश स्कूल खोली क्रमांक 2 या ठिकाणी तपासणी करत असताना जे एक बटन होतं आमच्या तुतारी वाजवणारा माणूस यासमोर बटन दाबलं की ते खालीच आले। आता त्यांचं म्हणणं आहे की हा तांत्रिक दोष आहे, हा तांत्रिक दोष आहे। त्यांचे अधिकारी या ठिकाणी येतील म्हणे आणि तो कार्यक्रम ते सुरू करतील असं त्यांनी सांगितले। हे बरं झालं की आम्ही वेळीच पाहिलं, जर हे पाहिलं नसतं तर याच्यामध्ये काय सावळा गोंधळ आहे हे कळायला मार्ग नाही। तर उमेदवाराची प्रतिक्रिया ही आपण पाहिलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारीचं बटन दाबत नसल्याचा नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा आक्षेप आहे, आरोप आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, समाधान कांबळे आपल्यासोबत आहे। समाधान, या उमेदवारांना अगदी गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्याचमुळे मतदान केंद्रामध्येच गोंधळ निर्माण झाला। सध्याची नेमकी काय स्थिती आहे? निश्चित ऋतुजा, आपण जर बघायला गेलं तर वसमत नगर परिषदेला मतदानाला सुरुवात झालेली आहे। सकाळी जे ते मॉकपोल दरम्यान मशीनमध्ये बिघाड झाल्याने येथे या मतदान केंद्रामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आपण बघू शकता हे खोली क्रमांक 2 यामध्ये सकाळीच गोंधळाचं निर्माण झालं होतं। तर आता सध्या खोली क्रमांक 1 मध्ये सुद्धा ही मतदान ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड असल्याचं येथील मतदान करून आलेले नागरिक सांगतायत। काय सांगाल, या मशीनमध्ये काय बिघाड आहे? मी मशीन समोर उभं राहिलो, त्यांनी बॅलेट जरी दिला तरी ती मशीन पुन्हा अजून रिपीटच दाखवत आहे, ती सुरूच होत नाहीये मशीन। म्हणजे त्यांना बॅलेट दिलं तरी ते पूर्ण रिपीट दाखवत आहे। कॅन्डिडेट्स नंबर 8 ते म्हणजे पूर्ण अजून रिपीट करायली ती, म्हणजे ती पुढे जायला तयार नाही। बटन दाबते का? बरोबर, बटन दाबाय अजून दाबलंच नाही ना। बटन दाबायच्या आधीच ते पहिले 3दा दाबलं, त्यांनी ते पूर्ण रिपीटच होत आहे, रिपीट होत आहे। निश्चित जर बघायला गेलं तर मतदान केंद्रामध्ये सकाळपासून बिघाड असल्याचे दिसून येत आहे। आपण जर बघायला गेलं तर या जे खोली क्रमांक 2 आहे यामध्ये काही काळ गोंधळाचं निर्माण झालेलं होतं, वातावरण निर्माण झालं होतं। तर राष्ट्रवादीचं जे तुतारीचं बटन आहे ते दाबत नसल्याचा आरोप देखील येथील जे मतदार आहेत, नागरिक आहेत, त्यांनी केला होता। दादा, तुम्ही सांगा, तुम्ही मतदान करायला चाललेत आता? हो। मतदानात मतदान प्रक्रिया बंद पडली सध्या? हो। बरं, आपण आज जाण्याचा प्रयत्न करूयात। इथे मतदान अधिकारी आहेत आपल्यासोबत। मॅडम, मला सांगा, मतदान प्रक्रिया सुरू असतानाच या मशीनमध्ये बिघाड झालेली आहे, काय कारण होतं? काहीच नाही, बटन प्रेस होत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। तर आपण बघू शकता एनडीटीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बघू शकता। आता सध्या ही मशीन जी आहे ती बदलण्यात आलेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर हे दोन्ही जे आदर्श मतदार आहेत, जे खोली आहे त्यामध्ये बिघाड झाल्याचं दिसून येत आहे। खोली क्रमांक 1, खोली क्रमांक 2 या दोन्ही प्रभाग क्रमांक जे मतदान केंद्र 15 आहे यामध्ये गोंधळाचं निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। ऋतुजा, समाधान, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।